आणि आता बातमी जरांगेंसंदर्भातली आहे। मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। तर लवकरच आझाद मैदान शिवाजी पार्कची ते पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मराठ्यांशी गद्दारी कराल तर फळं भोगायला तयार राहा असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। दरम्यान 22 फेब्रुवारी ते 22 मार्च पर्यंत नागरिकांच्या भेटीगाठी घेण्याचं त्यांनी नियोजन केलंय। अगोदर पाहणी तर करतो, आम्हाला एकदा पाहणी करायची, कुंकळ कसे ग्राउंड मोकळे आहेत काय आहेत ही एकदा पाहणी, ती पाणीची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही। मला जरा 10-15 दिवस आराम बी करणं, आणखीन एकदा तारीख डिक्लेअर करून पाहणी करून येतो, तो प्रोग्राम निवांत होणार। कारण आता माघारी नाही येणार आम्ही, आम्हाला जायला तयारी करावी लागते मारणाची। शेती थोर येऊन द्यायचं आणि तिथं गेलं की 1 मिनिटात अमुक अमुक मागण्या मंजूर केल्या म्हणायचं आणि माघारी यायचं। आमची मेहनत इतके दिवस केलेली व्हायला जाते, त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार आहेत मुंबईत। उपोषण बंद, उपोषण 2 वर्ष केलं भाऊ मी, सोपी गोष्ट नाही। मग हाडं झिजून निघाले 2 वर्ष। मला लोकशाही मान्य आहे, कायदा मान्य आहे म्हणून मी उपोषण, कारण सरकारवर लोकशाहीच्या माध्यमातून प्रभाव टाकणारं शांततेतलं आंदोलन म्हणजे आमरण उपोषणच फक्त। मग आता इतकं कायदेशीर शांततेत करून जर काही देणार नसले तर आमची शक्ती आम्हाला